महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल हे वाजलेलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे माहीम, वरळी आणि बारामतीकडे. कारण या ठिकाणी राजकीय लढाई ही मोठी हाय व्होल्टेज होणार आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी सदा सरवणकर जी आहेत माहीम विधानसभेतून, ते उद्या आपला अर्ज भरणार आहेत. सरवणकर साहेब, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. नेमकं शिवसेनेत काय सुरू आहे? कालपासून जी आम्ही चर्चा ऐकतोय त्याला नेमकं आपलं उत्तर काय राहणार आहे? चर्चा शिवसेनेत नाही तर चर्चा शिवसेनेच्या विरोधी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये चर्चा आहे. आणि मला असं वाटतं मी उद्या 10 वाजता अर्ज भरणार हे सांगतो त्यावेळेला आमची भूमिका स्पष्ट आहे. माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणं, एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दादर माहीममधली जी जनता आहे आणि आमचे मतदार आहेत, या सगळ्यांना न्याय देणं ही खऱ्या अर्थाने आजची काळाची गरज आहे. 365 दिवस आम्ही या मतदारसंघामध्ये काम करतो. सर्वसामान्यांमधला एक उमेदवार म्हणून आपल्याकडे लोक बघतात. त्यामुळे इतर कुठल्याही चर्चेकडे आपण दुर्लक्ष करून मला असं वाटतं हे लोकांपर्यंत आपण पोचवा की आम्ही उद्या सकाळी 9 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहोत. काल आपण मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती, असं देखील समजते की विचार विनिमय करण्यासाठी आपल्याला काही वेळ दिला होता का? वेळ देण्याचा काही भागच येत नाही. त्यांनी आशीर्वाद दिले, बी फॉर्म दिलं, हे सगळं मटेरियल जे आहे झेंडे बिंडे जे उमेदवारांना पाठवलं जातं पक्षाकडनं ते पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिंदेसाहेब वर्षावर आल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारण दिवसातनं एकदा जाण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. कारण सहज भेटतात आणि लोकांशी ते छोट्या मोठ्या समस्यांसाठी सुद्धा मार्ग काढतात. त्यामुळे फक्त उमेदवारी या विषयासाठीच कोणी जात नव्हतं, तर आम्ही इतर कामांसाठी सुद्धा जातो आणि जवळजवळ रोजच जातो म्हणाल तरी चालेल. दुसरीकडे आपल्याच पक्षातले दीपक केसरकर यांनी वक्तव्य केलेलं आहे की ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता तसा पाठिंबा हा द्यायला हवा, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. तर दुसरीकडे आशिष शेलार जे भाजपचे नेते आहेत ते देखील म्हणतात की आम्ही देखील असाच पाठिंबा संदर्भातला जो प्रस्ताव आहे हा देवेंद्रजींकडे ठेवणार आहोत. नाही, ह्या दोन्ही मंडळींचे स्वतंत्र मत आहे, ते वैयक्तिक मत आहे. पाठिंबा प्रस्ताव ठेवणार आहोत याचा अर्थ आत्तापर्यंत त्यांनी तसं काही केलेलं नाही हे तर निश्चित होते. प्रस्ताव तसा काही आलेला नाही, तो जो माझ्यापर्यंतही आलेला नाही. आणि आला तरी माझ्यापेक्षा माझे जे सगळे इथले शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि इथले जे मतदार आहेत यांची चिंता मला आहे की त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही रोज धावत जातो आहे. आणि आज जर अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल तर मग त्यांचं भविष्य काय, मतदारांचं भविष्य काय, त्यांनी कोणाकडे जावं, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे त्याच्यावरचं उत्तर हेच आहे. मी स्वतः उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि निवडूनसुद्धा आपण येणार आहोत. शेजार धर्म का होईना पण राज ठाकरेंकडनं काही फोन आपल्याला आला होता का? नाही, फोन पण नाही किंवा कोणी माझ्याशी बोललेलं सुद्धा नाही बोललेलं. मला असं वाटतं ह्या सोशल मीडियावरतीच फक्त मी बातम्या ऐकतो, पण ते भेटणं किंवा बोलणं हे काहीच झालेलं नाही. बरं, ही तिहेरी लढत होणार आहे. उद्या आपण नामांकन भरणार देखील आहात. नेमकं कुठल्या आधारावरती जनता आपल्यावर विश्वास ठेवते आणि काय म्हणून आपण जनतेत जाणार आहात? किती विश्वास आहे? हे प्रश्न आत्ता जे समोर उभे आहेत त्यांना आपण विचारायला हवे होते. मला विचारता सांगायलाच लागेल की मी जवळजवळ 15 वर्ष नगरसेवक आणि जवळजवळ 15 वर्ष आमदार इथल्या सर्वसामान्य मतदारांच्या मुळे किंवा त्यांच्या आशीर्वादामुळे काम करतो आहे. काम करत असताना 365 दिवस लोकांसाठी अहोरात्र परिश्रम घेणं, मेहनत घेणं हेच आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे. आणि त्यामुळे का मतदार मत देतील हे मतदारांपर्यंत गेलं तर तेच सांगतील. आपल्या घरात, दारात, वाडीत, चाळीत येणारा, पक्ष, जात, पात, धर्म विसरून काम करणारा, म्हणून ते आपल्याकडे बघतात. त्यामुळे मी का मागावं यापेक्षा समोरच्या लोकांना आपण जर विचारलं तुम्ही का उभे राहिलं तर ते आपल्याला उत्तर चांगलं देऊ शकतील. अमित ठाकरे नुकतेच एका पत्रकार परिषदेत देखील म्हटले होते की मी जनतेसाठी एक दिवस राहीन, मी चालत फिरतो, लोकांचे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत, मी याच मतदारसंघात असल्यामुळे त्यांना देखील तसाच विश्वास आहे. मी चालत फिरतो या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येत असेल. कधीच न चालणारा माणूस कधीतरी म्हणतो मी चालतो, पण आम्ही सतत जमिनीवरची लोक आहोत. जमिनीशी आमची नाळ जुळलेली आहे, मतदारांशी जुळलेली आहे आणि त्यामुळे 365 दिवस आम्ही काम करतो. साधारणतः या मतदारसंघात 4-4.5 लाख लोकवस्ती आहे. या मतदारांसाठी 1 तास किंवा 1 दिवस
हा काही पुरेसा होत नाही. त्यांच्यासाठी 365 दिवस आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी असावा ही भावना असते. आणि म्हणून मला असं वाटतं की गेली 30 वर्ष मी 365 दिवस काम करतो, असा एकही दिवस नाही का ज्या दिवशी मी मतदारांना भेटलो नाही. एक माझा शेवटचा प्रश्न आहे. सध्या आपण पाहतोय की शिवसेना, उभाटा, त्याचबरोबर मनसे आणि आपण ही तिहेरी लढत होणार आहे. मात्र कुठलं आव्हान तितकंसं आपल्याला जड वाटतंय या दोघांमध्ये? लोकांचा आता पक्ष, जात, धर्म, पंथ यापेक्षाही आपल्याला कोण सहज भेटू शकतो किंवा आपल्याकडे कोणी कामं केलेली आहेत हे लोकांना दिसतं. मी अनेक हजारो तरुणांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. साधारणतः आमच्याकडचे नेहरूनगरसारख्या विभागामध्ये साधारणतः 5 ते 7 हजार कुटुंबांना घरं, मोफत घरं, जी मान्य शिवसेना प्रमुखांची योजना होतात ती केलेली आहे. चाळींसाठीचे प्रश्न मालकाशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय त्याचं डेव्हलपमेंट, यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो आहे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, अशी एकही गोष्ट नसेल की जी मी नजरेआड केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं आहे सगळ्या तळागाळातल्या माणसांसाठी आपण मेहनत घेतली आणि हेच सर्व नागरिक आपल्याला आशीर्वाद देतील, मतदार आपल्याला आशीर्वाद देतील. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की सदा सरवणकर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की निश्चय पक्का आहे आणि विजय देखील पक्का राहणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची माघार ही सरवणकर यांच्याकडनं घेतली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.